हे पहा समोर घनगड, पुरातन शिवलिंग आहे, सुंदर. ह्या घनगडावरची एक वीरगळ आहे. एकच पाय ठेवता येईल एवढीच जागा आहे. मी तुम्ही पाहाल तर खाली डायरेक्ट दरी आहे. बाले किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत आलात की ही पाण्याची टाकी आतमध्ये आहे, खोल आहे. शिव सकाळ मित्रांनो, आज आम्ही आलोय ते मावळ तालुक्यातला घनगड किल्ल्यावरती. मित्रांनो, हा बेस विलेज आहे या गडाचा. एकोले गाव आहे. इथे तुम्ही पाहू शकता मागे फ्री पार्किंग आहे, 4 व्हीलर 2 व्हीलर दोन्ही. इथे ह्या गडावरती पब्लिक ट्रान्सपोर्टने येऊ शकता. लोणावळ्यापासून जवळ आहे, हा 30 किलोमीटर वरती आहे. मला इथे शिवप्रेमी भेटलेत, तर हे जय शिवराय मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब करा. हे शिवप्रेमी सतत गड फिरत असतात विकेंडला. आता हे इथून कुठे जाणार आहे तुम्ही? जो एकोले व्हॅली जी इंस्टाग्रामला फेमस आहे, तिथे पण तुम्ही नक्की विजिट करा. इथून किती 4 किलोमीटर अंतरावरती. हे पहा समोर घनगड. एकोले गावातून घनगड जो आहे 1 किलोमीटर अंतरावरती, म्हणजे बेस विलेज जे आहे ते एकोले गाव आहे. हे तुम्हाला मी दाखवतो. इथे मेन्शन केलेले की इथे हे सर्व प्राणी जे आहेत हे फिरत असतात. घनगड हा घनदाट जंगलात आहे, बघू शकता. आजचे आमचा ट्रेक जो आहे एका गडापुरता मर्यादित नाहीये. आम्ही जेवढे लोणावळ्याच्या जवळ आसपास असणारे किल्ले म्हणजे घनगड, नंतर टिकोना नंतर लोहगड, आणि जर वेळ मिळाला तर विसापूर फोर्ट पण करणार आहे आम्ही. हे पाहताय तुम्ही, हा जंगलाचा घनदाट रस्ता आहे हा घनगडला जाताना. कदाचित हे घनगड हे नावच या घनदाट जंगलामुळे ठेवलं असेल. आम्ही ट्रेकिंग स्टार्ट केल्याच आम्हाला एक 5 मिनिटं अंतरावरतीच गणेश्वर मंदिर लागलं. महादेवाचं मंदिर आहे, पुरातन शिवलिंग आहे, सुंदर शिवलिंग आहे. नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला या शिवलिंगासोबत गड किल्ल्यांवर असणारे एक स्मारक दाखवतो. त्या स्मारकाला वीरगळ असे संबोधले जाते. तर ही पहा आपल्या समोर आहे ती ह्या घनगडावरची एक वीरगळ आहे. ह्या वीरगळामध्ये ही थोडीशी कलाकृती तुटलेली आहे, पण यात असा उल्लेख आहे की हा जो वीर आहे हा म्हणजे कोणतं युद्ध झालं असेल, घोडदळ पायदळ, त्यात इथे उल्लेख केला जातो, त्याचे वर्णन केलं जाते, चित्र रेखाटले जाते. यात हा वीर मृत्यू पावला जातो. तिथून नंतर त्या वीराला आहे ना स्वर्गात नेले जाते. स्वर्गात नेण्यासाठी ह्या 2 अप्सरांचा इथे उल्लेख असा केलेला जातो की ह्या वीराला ह्या 2 अप्सरा स्वर्गात घेऊन जातात, आणि स्वर्गात घेऊन गेल्यानंतर त्या वीराला शिवपूजेचा मान मिळतो. तर त्या शिवपूजेचा असलेला मान या वीरगळमध्ये रेखाटला गेलेला आहे. तर असा हा वीरगळाचा अर्थ होतो. तर मित्रांनो, अनिकेतने तुम्हाला वीरगळाची माहिती दिली, शिवलिंग पाहिलं तुम्ही. आता पुढे आपण गड एक्सप्लोर करूयात. हा गड जो आहे हा साधारणतः हाफ एन आवरचा आहे. बाले किल्ल्याच्या आधी मारखंड आहे. मारखिंड बघा, आणि हा आहे एक सिंगल दगड आहे पुढे, सुंदर फोटोसाठी आहे. मला वरती शिवप्रेमी भेटले, त्याच्या ह्या टी शर्ट वरती सर्व गडांचे नाव आहेत. किती आहे जवळजवळ गड आहे? 150 गड किल्ल्यांचे. हा ग्रुप म्हणजे हे आता 4च आहेत. हे पाहताय 150 पैकी जवळपास आम्ही 60 किल्ले केलेले आहेत. 60 किल्ले केलेत मित्रांनो. पण हे जे आहे हा ग्रुप, हा कुठला आहे मूळचा? आम्ही कोल्हापूरचे, कोल्हापूरचे. पहा संपूर्ण मावळ प्रांत, एकदम घनदाट जंगल आहे. बाले किल्ल्यावरती जायला थोडी कसरत करायला लागते. हा थोडा ॲडव्हेंचर पण होऊन जातोय हा गड. हा बाले किल्ल्यापर्यंतचा जाण्याचा जो मार्ग आहे खरंच सरळ उभा आहे. हा पॅच पावसाळ्यात तर खूपच अजून अवघड असेल. हा बुरुज पहा समोर, हा ढासळण्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळे इथे नोटीसही बजावलेली आहे की ह्या बुरुजावरती कोणी चढू नये, कारण की हा दगड घसरण्याची शक्यता आहे. हे समोर पाहता इथे बाले किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे.
या बुरुजामधून आतमध्ये आला तसं की डाव्या साईडला छोटीशी गुफा आहे. बाले किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत आलात की ही पाण्याची टाकी आहे. सुंदर टाकी आहे पहा. आतमध्ये आहे, खोल आहे, एक गुफे टाईपच आहे. हे पहा. शिडी चढून वरती आलात की हे तुम्हाला माग समोरच पाण्याचं टाकं दिसेल, छोटंच आहे. वरती आलात, पाण्याचा टाकं पाहिलं. आता हा जो पॅच आहे एकदम रिस्की पॅच आहे, त्यामुळे त्यांनी इथे रोप लावलेली आहे, कारण की एकच पाय ठेवता येईल एवढीच जागा आहे. आणि तुम्ही पाहाल तर खाली डायरेक्ट दरी आहे, त्यामुळे ह्या पॅचला पकडूनच यावं लागेल. आम्हाला बाले किल्ल्याच्या आधी पुन्हा पाण्याचे टाके लागले. हे पाहू शकता, मोठे पाण्याचे टाके. तिथे पण वरती आहे पाण्याचा टाके, इथे पण आहे आणि तिथे समोरही आहे. तिथेही जाऊयात आपण. हे पहा, हे असे पाण्याचे टाके आहेत. हा गड जो उपयोगाला यायचा, हा कैदींना म्हणजे पेशवा काळात कैदी जे आहेत ते इथे या गडावरती ठेवले जायचे. मित्रांनो, आम्ही आता गडाच्या बाले किल्ल्यावरती आलो. मला साधारणतः इथे 25 मिनिटं लागले सर्व काही एक्सप्लोर करायला. गड वरती आलोय आम्ही बाले किल्ल्यावरती. म्हणजे जर तुम्ही रेग्युलर ट्रेकर असाल तर एक 20 ते 25 मिनिटात वरती येऊ शकता या गडावरती. हा गड जो आहे हा पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात येतो. हा जर तुम्ही लोणावळ्यापासून जर म्हणाल तर हा 30 किलोमीटर अंतरावरती आहे. NH48 हायवे जो लोणावळा कुमार रेसॉर्ट पासून जर राईट मारला तर हा 30 to 35 किलोमीटरचा होतोय. जर टोटल इथे गणगडपर्यंत. ह्या गणगडला जर आलात तर बाकी पण गड तुम्हाला पाहता येतील. समोर जो आहे तो तैलबैल, हा ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीसाठी फेमस आहे. म्हणजे रॅपलिंग, झिपलाईन हे या गडावरती होतं. त्या साईडला जो आहे तो सुधागड आहे आणि ह्या साईडला जो आहे तो मागे मी मागच्या ब्लॉकमध्ये कव्हर केला, तिकडे आहे त्या साईडला कोरीगड आहे. गडाची डिफिकल्टी लेवल जी आहे ती लो आहे. तर मित्रांनो, हा गड संपूर्ण एक्सप्लोर केला. तर आम्ही पुढच्या गडावरती जाणार आहे. तो गड आहे जो टिकोना, त्या गडावरती जाणार आहे आम्ही.